नाशिक पोलिसांच्या अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या संस्थेला मंत्रिमंडळाकडून पाणी मंजूर जे आहे ते या ठिकाणी करण्यात आल्याचं ट्विट आणि ते पत्र जे आहे ते विजय कुंभार यांनी केलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळालं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार आहेत। सर, एक तुम्ही एक्सवर पोस्ट जी आहे ती केलेली आहे की मंत्रिमंडळातून त्यांना पाणी जे आहे ते वाटप देण्यात आले। नक्की तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा त्यात? माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की पाणी कुणालाही मागितलं तर दिलं जातं, परंतु हा जो बाबा आहे याचा प्रायव्हेट ट्रस्ट आहे, तिथं काही फारसं कोणी येत जात नाही। तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा आहे। मला वाटतं 39 लाख वर्षाला काहीतरी लिटर हे त्याला देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे। परंतु आता त्यानंतर जी माहिती येते ती आणखी भयानक आहे की त्याचे फक्त महाराष्ट्राच्या मंत्रालयातच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर सुद्धा फोटो येत आहेत। शिवाय याच्याकडे राजकीय पक्षाच्या लोकांबरोबरच अधिकाऱ्यांचाही राबता होता। अधिकारी बदलीसाठी वगैरे त्याच्याकडे जात असत। म्हणजे हा किती पॉवरफुल असेल याचा विचार करा। याशिवाय जी धक्कादायक बातमी जी आज नाशिकमध्ये काही लोकांनी छापलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की पोलीससुद्धा आरोपींना पकडण्यासाठी त्याची मदत घ्यायची। म्हणजे हा बाबा सगळीकडे व्यापलेला आहे त्याने, आणि ते चांगल्या अर्थानं व्यापलेलं नाही। त्याने ते भ्रष्टाचार, लोकांचा गैरवापर करून घेणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, त्याची प्रॉपर्टी किती आहे तिथे। जर मी काल चेक करत होतो, आई बायको मुलं त्यांच्या नावावर प्रॉपर्टीज कोण बघत कसं नव्हतं। आणि ते मंदिर माझ्या मते 2009ला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला की अशी मंदिरं वगैरे इलिगल असतील तर पाडावी। त्याने मंदिर 2010-12मध्ये बांधले दिसते, त्याला कुठलीही परवानगी आहे असं मला वाटत नाही आहे। 1.5 किलोमीटरचा रस्ता दिसतोय, तो बांधला कोणी? याचाच अर्थ सगळ्या अधिकाऱ्यांनी राजकारण्यांच्या मदतीने तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर केंद्रीय मंत्रालयापर्यंत सुद्धा पोचलेला आहे। याच्यावर आता कारवाई होईल ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही आता राजकारण्यांचं नाव त्यात घेतलं, काही स्थानिक आपल्यातले राजकारणी बी त्याच्यासोबत होते, त्याला मंत्रिमंडळात पोचवलं त्यांनीच का? कोण असेल? त्यात एक महिला आयोगाच्या अध्यक्षांचं देखील तुम्ही नाव टाकलेलं आहे। आयोगाच्या अध्यक्षा तर त्याच्यामध्ये आहेतच आहेत। त्यांनी खरं तर शक्यतो महिलांच्या बाबतीत काही वावगं बोलणं बरोबर नाही, परंतु त्यांनी थोडी तरी त्यांच्यामध्ये काही हे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ज्या महिलांच्या शोषणाच्या तक्रारी आल्या त्यांच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी ज्यांनी तक्रारी दिल्या ज्यांनी त्यांनी बातम्या छापल्या त्यांच्यावर कारवाई करायला सांगतात, आणि ह्या नोटिसा ज्या त्या पाठवल्या त्या आरोपीपर्यंत पोहोचतात। याचाच अर्थ त्यांचा जवळून संबंध आहे आणि त्यांनी आता वाट बघू नये। मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की त्यांना पदावरून हाकललं पाहिजे, कारण आता त्या पदावर असणं एवढे सगळे आरोप झाल्यानंतर हे अत्यंत धोकादायक आहे। तुम्ही त्यात बोलले की काही तक्रारी दडपल्या, रुपाली चाकरकरांनी काही ठिकाणी दबाव टाकला, काय नक्की प्रकरण एखादं काय? हे म्हणजे त्या ज्या पत्रकारांनी हे बातम्या छापल्या होत्या त्यांना दमदाटी केली असं त्यांचं म्हणणं आहे, ते आहे। आणि ही तक्रार हे पहा, महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे लोक विश्वासाने बघतात, विशेषतः महिला। आता जर महिला आयोगाच्या अध्यक्षास कुणाचं पाय धुताना दिसत असतील आणि आज आलेले फोटो आणखी भयानक आहेत, असं असेल तर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार। महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, राजकारणी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, यांच्याबरोबर जर एखाद्याचे फोटो दिसून आले तर कुठल्या यंत्रणेची त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत होणार आहे आणि कोण यंत्रणा त्याच्याविरुद्धच्या तक्रारी ऐकून घेणार आहे? त्यामुळे हे सगळं चुकीचं चाललं होतं। हा क्राईम आहे आणि याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। याचा राजकीय वापर होऊ नये, म्हणजे ह्या जे तक्रार किंवा हा जो प्रकार चालला आहे ह्याच्यातले सगळे गुन्हेगार शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। नक्कीच या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून जी आहे ती शिक्षा झाली पाहिजे। त्याचप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा देखील राजीनाम्याची मागणी जी आहे ती आता विजय कुंभार यांनी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।